नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ वृषाली यशोधन महाजन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे कार्यरत आहे। आज आपण पाहूया चिटणीसाची कार्यपद्धती घटक क्रमांक 6 आणि पाठ क्रमांक 11 वित्तीय बाजार। वित्तीय बाजाराची गरज का लागते तर व्यक्ती, संस्था आणि सरकार याकडे जो अतिरिक्त निधी असतो आणि ज्यांना या अतिरिक्त निधीचा वापर कुठेतरी गुंतवणुकीसाठी करायचा असतो त्यांनाच म्हणतात गुंतवणूकदार। आणि जसा हे गुंतवणूकदार असतात तसेच संस्था आणि सरकार यांना या निधीचा उपयोग करायचा असतो, त्यांना या निधीची गरज असते, म्हणूनच त्यांना म्हणतात कर्जदार। तर हे गुंतवणूकदार या कर्जदारांना वित्तीय बाजारातर्फे हा निधी पुरवतात। तर आपण बघूयात वित्तीय बाजाराची कार्ये, वैशिष्ट्ये, त्याचा अर्थ आणि तसेच त्याचे प्रकार पीपीटीच्या सहाय्याने। विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आपल्या सिलेबस मधला शेवटचा घटक पाहत आहोत वित्तीय बाजार। या घटकामध्ये 2 पाठ समाविष्ट आहेत, पाठ क्रमांक 11 वित्तीय बाजार आणि पाठ क्रमांक 12 भाग बाजार। आता आपण पाहूयात वित्तीय बाजार म्हणजे काय। वित्तीय बाजार हा असा बाजार आहे की जेथे वित्तीय मालमत्तेची म्हणजेच वित्तीय साधनांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री केली जाते। वित्तीय बाजार या की जिथे वित्त म्हणजे निधीची देवाणघेवाण होते। तर निधीची देवाणघेवाण कशा प्रकारे होईल तर निधीची देवाणघेवाण करताना जी साधनं उपयोगात येतात त्या साधनांची इथे देवाणघेवाण होते, म्हणजेच वित्तीय साधनांची खरेदी विक्री केली जाते, म्हणूनच याला म्हणतात वित्तीय बाजार। आता आपण पाहूयात वित्तीय बाजाराची काही वैशिष्ट्ये। वित्तीय बाजार बचतीला गुंतवणुकीत रूपांतरित करून बचतीची गतिशीलता वाढवतो। गुंतवणूकदार व कर्जदार यांच्यातील मध्यस्थ म्हणून वित्तीय बाजार कार्य करते। वित्तीय साधने म्हणजे 2 पक्षातील कायदेशीर करार असणारे मूल्यात्मक दस्तावेज असतात आणि ही साधने एका पक्षासाठी वित्तीय मालमत्ता तर दुसऱ्या पक्षासाठी वित्तीय जबाबदारी आणि देयता निर्माण करते। म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर एक पक्ष कोण आहे तर गुंतवणूकदार आणि दुसरा पक्ष इथे कोण आहे तर कर्जदार। गुंतवणूकदार म्हणून कोण काम करू शकतं तर एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था किंवा सरकार सुद्धा गुंतवणूकदार म्हणून काम करू शकते, पण तसेच कर्जदार म्हणून संस्था आणि कर्जदार सुद्धा असू शकतात। त्यामुळे या दोन्ही पक्षांना एकत्र आणणं आणि त्यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करणं हीच जबाबदारी ही वित्तीय बाजाराची आहे। तर यामध्ये ही जी पहिला पक्ष आहे जो गुंतवणूकदार आहे तो त्याची वित्तीय मालमत्ता दुसऱ्या पक्षासाठी म्हणजेच कर्जदारांना देतो आणि कर्जदारांची जबाबदारी काय आहे तर ही जी निधी आहे तो त्याची जबाबदारी ही कर्जदारांकडे असते, कारण की ती देयता निर्माण करते। कारण की कर्जदार हे जे संस्था आणि सरकार आहे तर त्यांना ही देय रक्कम हा निधी हा काही कालावधी साठी वापरून तो परत करायचा आहे। म्हणजेच ही साधने एका पक्षासाठी मालमत्ता तर दुसऱ्यासाठी जबाबदारी आणि देयता आहे। उदाहरणार्थ भाग, बंधपत्रे, डेरिव्हेटिव्ह म्हणजेच अनुकर्षित, व्यापारी विपत्र आणि इत्यादी विविध वित्तीय साधने आहेत की ज्यांच्या मार्फत ह्या वित्तीय बाजारात हा निधीचा देवाणघेवाण होते। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात वित्तीय बाजाराची कार्ये। प्रथम आहे संसाधनाचे हस्तांतरण म्हणजेच काय तर सावकारांकडून अंतिम वापरकर्त्यांपर्यंत आर्थिक संसाधनांचे हस्तांतरण सुलभतेने होते। उत्पादनक्षम वापर, गुंतवणूकदारांकडील अतिरिक्त अनुत्पादित निधी उत्पादन कार्याकडे वळवण्यास मदत होते। उत्पादनक्षम वापर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो की गुंतवणूकदारांकडे जो अतिरिक्त निधी आहे किंवा त्यांनी बचत केलेला जो पैसा आहे ते काय करतात गुंतवतात। कुठे गुंतवतात तर वेगवेगळ्या संस्थांकडे, उत्पादन कार्यांकडे किंवा उत्पादन करणाऱ्या संस्थांकडे अशा काही कंपन्यांकडे तो वळवला जातो आणि या कंपन्या त्या निधीचा उपयोग, त्या निधीचा विनियोग हा त्यांच्या उत्पादन कार्यासाठी करतात। म्हणजेच या गुंतवणूकदारांकडून जो निधी उभारला जातो त्याचा वापर हा उत्पादनक्षम वापर करण्यास होतो। तिसरा मुद्दा आहे उत्पन्नात वाढ। गुंतवणूकदारांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर व्याज किंवा लाभांश दिला जातो।
ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक तसेच राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. म्हणजेच इथे विद्यार्थी मित्रांनो, गुंतवणूकदार हे त्यांचा अतिरिक्त निधी कशासाठी गुंतवतात, तर त्याच्या मोबदल्यात त्यांना काही व्याज किंवा त्यांना लाभांश मिळतो आणि म्हणजेच त्यांचं उत्पन्न, गुंतवणूकदारांचं उत्पन्न सुद्धा वाढतं, तसेच राष्ट्रीय उत्पन्नात सुद्धा वाढ होते. गुंतवणूकदारांचं उत्पन्न वाढतं, तसेच जे काही संस्थांना तो निधी पुरवलेला आहे त्या संस्थांचं उत्पादन वाढतं. संस्थांचं उत्पादन वाढलं म्हणजेच त्यांनी ते जे टॅक्सेस भरतात किंवा कर भरतात गव्हर्नमेंटला, सरकारला, त्या म्हणजेच सरकारचं उत्पन्न वाढलं आणि म्हणजे शेवटी राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. अशा प्रकारे उत्पन्नात ही वाढ होत असते. चौथा मुद्दा आहे, चौथं कार्य आहे भांडवल उभारणी. गुंतवणूकदारांकडे अतिरिक्त निधी वाणिज्य आणि औद्योगिक संघटनांकडे वळविला जातो आणि त्यामुळे भांडवल निर्मितीस चालना मिळते. जो काही अतिरिक्त निधी आहे तो कंपन्यांकडे म्हणजेच वाणिज्य आणि औद्योगिक संघटनांकडे वळवला जातो आणि त्यामुळेच या कंपन्या, या औद्योगिक संघटना, वाणिज्य संघटना या भांडवल निर्मितीस त्या निधीचा वापर करतात आणि त्यांची भांडवल निर्मितीची प्रक्रिया ही सुलभ होते. आता आपण बघूयात पाचवं कार्य, किंमत निर्धारण. वित्तीय साधनांच्या किमती या मागणी आणि पुरवठ्याच्या नियमानुसार निर्धारित होतात. निधीचा पुरवठा करणारे गुंतवणूकदार आणि निधीचा वापर करणारे उद्योजक यांच्यातील समन्वय आणि बाजारातील इतर घटक किंमत निर्धारण्यास मदत करतात. वित्तीय ही जी काही साधने आहेत विद्यार्थी मित्रांनो, यांच्या किमती या कशा प्रकारे निर्धारित होतात, तर मागणी आणि पुरवठा, जशी मागणी जास्त तसा पुरवठा जास्त आणि त्याच्यानुसारच त्यांच्या किमती या वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. तर निधीचा पुरवठा करणारे गुंतवणूकदार किती आहेत, किती प्रकारचा निधी उपलब्ध होऊ शकतो बाजारात आणि त्या निधीचा विनियोग वापर करणारे उद्योजक हे किती आहेत, त्यांना किती निधी लागणार आहे, याच्यानुसारच त्याचा किमतीचे निर्धारण होऊ शकतं. त्यामुळेच या दोन्ही मधील समन्वय आणि बाजारातील इतर घटक किंमत निर्धारण्यास मदत करतात. आता आपण बघूयात पुढील कार्य, विक्री यंत्रणा आणि आर्थिक बाजारपेठ. गुंतवणूकदारासाठी आर्थिक मालमत्ता विक्रीसाठी एक यंत्रणा प्रदान करते आणि अशा मालमत्तेला एक बाजारपेठ व तरलता उपलब्ध करून देते. आर्थिक बाजारपेठ म्हणजेच वित्तीय बाजारपेठ ही गुंतवणूकदारांसाठी आर्थिक मालमत्ता विक्रीसाठी एक यंत्रणा प्रदान करते आणि आर्थिक जी काही मालमत्ता आहे ती विक्री करून जोखीम स्वीकारत असतात, पण तसंच त्यांना परतावा किंवा कॅपिटल ॲप्रिसिएशन हे मिळत असतं. पण हे ॲप्रिसिएशन किंवा हा परतावा हा जास्त व्याजधारकांना म्हणजेच कर्जरोखेधारकांना किंवा धनकोंना मिळत नाही. त्यांची जोखीम ही कमी असते. जेवढी जोखीम जास्त तेवढा परतावा जास्त. त्यामुळे गुंतवणूकदारांवर सगळं डिपेंड आहे की निवडीनुसार आणि त्यांच्या जोखीम मूल्यांकनानुसार त्यांना बचतीची गुंतवणूक कुठे करायची आहे त्यानुसारच ते गुंतवणूक करणार आहेत आणि निधीचा योग्य उपयोग होऊन अर्थव्यवस्था तेजीत येते. निधीचा योग्य उपयोग कशा प्रकारे होतो, या संस्था हा निधीचा योग्य उपयोग करून अर्थव्यवस्था तेजीत आणतात. पुढील कार्य आहे प्रतिभूतींची तरलता. गुंतवणूकदार वित्तीय साधनांची कमी वेळात विक्री करून त्याचे रूपांतर पैशामध्ये करू शकतो. म्हणजेच इथे कमी वेळात या वित्तीय साधनांची विक्री करून तो लगेच त्याची तरलता म्हणजेच त्याचे रूपांतर हे पैशामध्ये करू शकतो. लिक्विडेशन ऑफ मनी. पुढील कार्य आहे सुलभ प्रवेश. गुंतवणूकदार आणि उद्योग दोघांनाही एकमेकांची गरज असते आणि जिथे खरेदीदार आणि विक्रेता दोघेही एकमेकांना सहज शोधू शकतात ती जागा म्हणजे वित्तीय बाजार. म्हणजेच वित्तीय बाजारामुळे गुंतवणूकदार की ज्याच्याकडे अतिरिक्त निधी आहे आणि ज्याचा उपयोग, ज्याचा विनियोग तो कुठेतरी गुंतवणुकीसाठी करणार आहे असा, आणि दुसरा आहे उद्योग म्हणजे ज्यांना अतिरिक्त निधी किंवा ज्यांना निधीची आवश्यकता आहे, ज्याचा विनियोग ते अर्थव्यवस्थेच्या तेजीसाठी करणार आहेत, अशा दोघांचीही एकमेकांना ते सहज शोधू शकतात अशी जागा म्हणजेच वित्तीय बाजार. म्हणजेच हे खरेदीदार आणि विक्रेते दोघे एकमेकांना सहज शोधू शकतात, तो म्हणजे वित्तीय बाजार. शेवटचं कार्य आहे औद्योगिक विकास.
गुंतवणूकदारांच्या निधीचा उपयोग व्यावसायिक उत्पादनक्षम पद्धतीने करून आर्थिक विकास होऊ शकतो. म्हणजेच गुंतवणूकदारांचा जो निधी आहे तो व्यावसायिक कशा प्रकारे उपयोग करतायत, कशा प्रकारे त्याचा विनियोग उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी करतायत आणि त्यांची उत्पादन क्षमता जेव्हा वाढेल तेव्हा नक्कीच आर्थिक विकास सुद्धा होऊ शकतो. म्हणूनच गुंतवणूकदार एक प्रकारे आर्थिक विकासासाठी, देशाच्या आर्थिक विकासासाठी हातभार लावत असतात. आता आपण पाहूया वित्तीय बाजाराचे वर्गीकरण. वित्तीय बाजाराचे दोन प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो. एक म्हणजे नाणे बाजार आणि दुसरं म्हणजे भांडवल बाजार, म्हणजेच मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट. या बाजारांचे अजून काही उपप्रकार आहेत, ते पण आता आपण पाहूया. नाणे बाजार, कॉल मनी मार्केट, ठेव प्रमाणपत्र, राजकोष पत्र, व्यापारी विपत्र, व्यापारी पतपत्र. भांडवल बाजारामध्ये सरकारी प्रतिभूतींची किंवा धोका नसलेल्या ठेवींचा बाजार आणि दुसरा प्रकार आहे औद्योगिक प्रतिभूतींचा बाजार, की ज्याच्यामध्ये अजून दोन प्रकार आहेत, प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार. आता आपण बघूयात नाणे बाजार. नाणे बाजार याचा अर्थ आहे हा अल्प मुदतीचा निधी देणे आणि कर्ज घेण्यासाठीची बाजारपेठ आहे. अल्प मुदतीसाठी हे लक्षात ठेवायचं आहे की नाणे बाजार म्हटलं की अल्प मुदत, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. अल्प मुदतीसाठी निधी देणे आणि कर्ज घेणे यासाठीचा बाजारपेठ. येथे बाजार केलेल्या आर्थिक साधनांचा कालावधी 1 दिवसापासून जास्तीत जास्त 1 वर्षाचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, या कालावधीवरूनच तुम्हाला लक्षात येत असेल की याचा मुदत अल्प का म्हटलेली आहे. 1 दिवस ते जास्तीत जास्त 1 वर्ष हा कालावधी असल्यामुळेच याला अल्प मुदतीचा ची बाजारपेठ असे म्हटले जाते. यामध्ये कंपनी, बँका, वित्तीय संस्था, सरकारी संस्था इत्यादी अल्प मुदतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या वित्तीय व्यवस्थेचा नाणे बाजार हा एक महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये कोण कोण काम करतं तर कंपनी, बँका, वित्तीय संस्था, सरकारी संस्था या सर्व गरजा अल्प मुदतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या या वित्तीय व्यवस्थेचा नाणे बाजार हा एक महत्त्वाचा भाग आहे. पैशास नजीकचा पर्याय ठरू शकेल अशा वित्तीय मालमत्तांची ही एक बाजारपेठ आहे. म्हणजे तरलता खूप शक्य आहे वित्तीय बाजारातल्या नाणे बाजारामध्ये, कारण की पैशास लगेच नजीकचा पर्याय म्हणूनच या वित्तीय मालमत्तांची, साधनांची ही बाजारपेठ आहे. त्याची उदाहरणं आहेत राजकोष पत्रे, व्यापारी पतपत्रे आणि इतर साधने यांच्या आधारे हे व्यापार केले जातात. आता आपण पाहूयात नाणे बाजाराची काही वैशिष्ट्ये. कर्ज रक्कम ही अल्प मुदतीची, म्हणजेच काही थोड्या कालावधीसाठी, म्हणजे जास्तीत जास्त 1 वर्षासाठी इतकी असते. कर्जाची रक्कम ही जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो 1 दिवस ते जास्तीत जास्त 1 वर्ष इतक्या कालावधीसाठी घेऊ शकतात. अल्प मुदतीच्या कर्जाऊ निधीचा घाऊक बाजार. अल्प मुदतीची जी काही कर्जाऊ निधी आहे त्याचा हा घाऊक बाजार असं म्हटलं जातं, कारण की इथे जरी अल्प मुदतीचे कर्ज असले तरीही त्याची जी ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा त्याच्या ज्या घडामोडी आहेत ह्या खूप मोठ्या प्रमाणावर, घाऊक प्रमाणावर होतात. म्हणूनच याला म्हणतात अल्प मुदतीच्या कर्जाऊ निधीचा घाऊक बाजार. पुढे आहे व्यवहार दूरध्वनीच्या सहाय्याने व त्याचे लेखी पुष्टीकरण ईमेलद्वारे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला माहितीच आहे की सगळे व्यवहार साधारणतः आता ईमेलद्वारे आणि दूरध्वनीद्वारे होत असतात. त्यामुळे इथे सुद्धा नाणे बाजार सुद्धा यामध्ये मागे नाही. तर नाणे बाजारामध्ये सुद्धा सगळे व्यवहार हे दूरध्वनीच्या सहाय्याने व त्याचे लेखी पुष्टीकरण, त्याचं काही प्रूफ पाहिजे म्हणूनच त्याचं लेखी पुष्टीकरण हे ईमेलद्वारे दिले जाते. चौथं वैशिष्ट्य आहे बँका, म्युच्युअल फंड, वित्तीय संस्था, मध्यवर्ती बँका इत्यादी नाणे बाजारातील घटक आहेत. तर नाणे बाजारातील घटक कोणते आहेत तर बँका, म्युच्युअल फंड, तसेच वित्तीय संस्था, मध्यवर्ती बँका इत्यादी नाणे बाजारातील घटक आहेत. नाणे बाजारातील पुढील वैशिष्ट्य म्हणजे सहभागी गुंतवणूकदार व कर्जदार यांच्यात व्यावहारिक संबंध असतात.
कारण की नाणे बाजारात जे काही वित्त किंवा निधीचा उभारणी होते, देवाणघेवाण होते, ती अल्प कालावधी साठी असल्यामुळे सहभागी गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यातील व्यावहारिक संबंध असतात. नाणे बाजारात व्यवहार करण्यासाठी कोणतेही निश्चित स्थान नाही. त्यामुळे नाणे बाजारात व्यवहार हे लगेच होऊ शकतात आणि त्यामुळेच ते टेलिफोनद्वारा आणि त्याचे पुष्टीकरण हे ईमेलद्वारा केले जाते. साधनांचे कमी खर्चात व कमी कालावधीत पैशात रूपांतरण करता येते. या साधनांवर मिळणारा परतावा देखील कमी असतो. त्यामुळे यांचे कमी खर्चात आणि कमी कालावधीत पैशात रूपांतर होते. कालावधी कमी आहे, त्यामुळे परतावा सुद्धा कमी आहे, जोखीम सुद्धा कमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, नाणे बाजारात जे काही व्यवहार होतात किंवा गुंतवणूकदारांची जी जोखीम आहे ती अत्यंत कमी असते, कारण की कालावधी हा कमी असतो आणि त्यामुळेच त्या कालावधीचा परिणाम हा त्यांच्या परतावावर होतो आणि त्यामुळे त्यांचा परतावा हा सुद्धा कमीच असतो. नाणे बाजाराचे प्रकार इथे आपण पाहूया. कॉल मनी बाजार, ठेव प्रमाणपत्राचा बाजार, राजकोष पत्राचा बाजार, व्यापारी विपत्राचा बाजार आणि व्यापारी पतपत्राचा बाजार. नाणे बाजारातील महत्त्वाचे भागीदार आता आपण पाहूया. भारतीय रिझर्व्ह बँक. तर भारतीय रिझर्व्ह बँकेचं काम काय आहे? नाणे बाजारातील हा प्रमुख भागीदार आहे. रिझर्व्ह बँक नाणे बाजारामार्फत पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते व वित्त धोरण राबवते. रिझर्व्ह बँक सरकारच्या वतीने प्रतिभूतींचे वाटप करते व विमेकरी म्हणूनही काम करते. रिझर्व्ह बँक बाजारातील मध्यस्थ व नियंत्रक म्हणून काम करत असते. रिझर्व्ह बँकेचं कामकाज तुम्ही बघितलं असेल तर रिझर्व्ह बँकेचं महत्त्वाचं कार्य म्हणजेच पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे आणि नाणे बाजारातील विशेषतः पैशांच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे रिझर्व्ह बँकेचं असतं. पुढे आहे केंद्र सरकार. केंद्र सरकार नाणे बाजारामध्ये राजकोषीय पत्राद्वारे कर्ज घेतात. मध्यवर्ती बँक राजकोषीय पत्राची विक्री करते आणि राजकोषीय पत्र हा शून्य जोखीम दस्तावेज आहे. या जोखमी विरहित पद्धतीमुळे बँक, व्यवसाय संस्था इत्यादी राजकोषीय पत्राची खरेदी करतात आणि सरकारला अल्प कालावधीत कर्जे किंवा निधी पुरवतात. राज्य सरकार निधी उभारणीसाठी बॉन्डची विक्री करते. त्यास राज्य विकास कर्ज असे म्हटले जाते. केंद्र सरकार, इथे विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सरकार बाजारामध्ये राजकोषीय पत्राद्वारे कर्ज घेतात आणि राज्य सरकार काय करते तर राज्य सरकार हे जोखीम विरहित राजकोषीय पत्राची विक्री करते आणि त्यामुळेच बँका, व्यावसायिक संस्था ही राजकोषीय पत्राची खरेदी करतात, कारण की त्यामध्ये शून्य जोखीम आहे, त्यामध्ये काहीच जोखीम नाही, रिस्कच नाही आहे, म्हणून ते राजकोषाच्या पत्रांची ही खरेदी करू शकतात आणि अशा प्रकारे अल्प कालावधीसाठी राज्य सरकारला ते कर्जे किंवा निधी पुरवतात आणि अशा प्रकारे राज्य सरकार सुद्धा ह्या निधी उभारण्यासाठी बॉन्ड्सची विक्री करते, म्हणजेच बंधपत्रांची विक्री करते आणि त्यास राज्य विकास कर्ज असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, इथे मी उदाहरण देऊ इच्छिते की तुम्ही वेगवेगळे डॅम किंवा रस्त्याची उभारणी, आता मेट्रोचं काम चालू आहे पुण्यामध्ये, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची सरकारी उपक्रम हे चालू असतात आणि या उपक्रमासाठी लागणारा पैसा किंवा तो निधी हा कुठून येतो तर सरकार जो कर वसूल करतं त्या करामधून तर नक्कीच याचा पुरवठा होतो, पण तसेच सरकार वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स म्हणजेच बंधपत्र हे विकतात आणि या बंधपत्रातून येणारा जो पैसा असतो, जो निधी असतो, तो या कामांसाठी वापरला जातो, म्हणजेच त्याला म्हणतात राज्य विकास कर्ज. राज्याच्या विकासासाठी, राज्याच्या विकासाच्या कामांसाठी जो निधी उभारला जातो त्यालाच म्हणतात राज्य विकास कर्ज आणि हा विकास कर्ज हे बॉन्ड म्हणजेच बंधपत्र यांची विक्री करून सुद्धा राज्य सरकार तसेच केंद्र सरकार हे उभारत असतात. याची विक्री ही ठराविक कालावधीसाठी असते, म्हणजे जे हे बंधपत्रे खरेदी करतात त्या संस्था असतात आणि त्या संस्था ह्या काही कालावधीसाठी केंद्र सरकारकडे किंवा राज्य सरकारकडे निधीची पुरवठा करतात. आता आपण पाहूयात
तिसरा भागीदार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम. आत्ताच सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रात सुद्धा कंपन्या निधी उभारतात. खेळते भांडवल उभारण्यासाठी सर्व सूचीबद्ध सरकारी कंपनी व्यापारी विपत्राची विक्री करतात आणि नाणे बाजारामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या निधी उभारतात. सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या म्हणजेच कोणत्या? तर पब्लिक लिमिटेड कंपनी या सुद्धा सूचीबद्ध कंपनी म्हणजेच काय? तर रजिस्टर्ड कंपनी की ज्या लिस्टेड कंपनी आहेत स्टॉक मार्केटमध्ये, भाग बाजारामध्ये, त्या कंपन्या या सार्वजनिक क्षेत्रातील क्रमांमध्ये सुद्धा भाग घेतात आणि खेळते भांडवल उभारतात. पुढील भागीदार आहे शेड्यूल व्यापारी बँका. शेड्यूल व्यापारी बँका या नाणे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज घेणाऱ्या व देणाऱ्या असतात. कॉल मनी मार्केट, शॉर्ट नोटीस मार्केट, रेपो आणि रिव्हर्स रेपो मार्केटमध्ये कर्ज देतात व घेतात. म्हणजे शेड्यूल व्यापारी बँकांचा सुद्धा खूप मोठा सहभाग हा नाणे बाजारात असतो. आणि तो कशा प्रकारे असतो? तर ते मोठ्या प्रमाणावर या शेड्यूल व्यापारी बँका या कर्ज देत असतात, तसेच कर्ज घेत असतात आणि त्यामुळेच त्या कॉल मनी मार्केटमध्ये सुद्धा, शॉर्ट नोटीस मार्केटमध्ये, तसेच रेपो आणि रिव्हर्स रेपो मार्केटमध्ये सुद्धा कर्ज देतात आणि घेतात. पुढे आहे विमा कंपनी. विमा कंपनी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला माहितच असेल. सर्वसाधारण आणि जीवन विमा कंपनी दोन्हीही नाणे बाजारामध्ये निधीचा पुरवठा करतात. या कंपन्या भांडवल बाजारातील साधनांमध्ये अधिक गुंतवणूक करतात. नाणे बाजारातील विमा कंपन्यांची भूमिका ही मर्यादित असते, कारण की विमा कंपन्यांचा महत्त्वाचा सहभाग हा भांडवल बाजारात असतो. त्यामुळे नाणे बाजारात त्यांचा कंपन्यांची भूमिका ही खूप मर्यादित असते, पण तरी सुद्धा त्यांचा नाणे बाजारात हा काही प्रमाणात तरी समावेश आणि सहभाग असतो. पुढे आहे परस्पर निधी म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड लोकांच्या गुंतवणुकीच्या विविध उद्दिष्टांसाठी विविध योजना देतात. म्युच्युअल फंड योजना या तरल योजना आहेत. या योजनांचे उद्दिष्ट नाणे बाजारातील साधनांमध्ये गुंतवणूक हे आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्युच्युअल फंड म्हणजे काय? तर हे एक प्रकारचे साधन आहे की जे गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करते आणि प्रतिभूतींमध्ये. आता आपण पाहूयात बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स. या संस्था त्यांच्याकडील निधी सरकारी प्रतिभूती, बॉन्ड्स इत्यादीमध्ये गुंतवतात. बिगर बँकिंग वित्तीय संस्था उदाहरणार्थ युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया यासारख्या या संस्था आपला निधी सरकारी प्रतिभूतींमध्ये किंवा सरकारी बंधपत्रांमध्ये गुंतवतात. पुढील भागीदार आहे व्यवसाय संस्था. व्यापारी पतपत्र हे अल्प मुदतीची वचन चिठ्ठी आहे, म्हणजेच प्रॉमिसरी नोट आहे आणि त्याद्वारे व्यवसाय संस्था कर्ज घेतात. जेव्हा बँक ठेव प्रमाणपत्र विक्रीस काढते तेव्हा व्यवसाय संस्था त्या खरेदी करून बँकेस कर्ज पुरवतात. म्हणजेच व्यवसाय संस्था सुद्धा या नाणे बाजारातील भागीदार आहेत आणि जेव्हा जेव्हा बँक ठेव प्रमाणपत्र विक्रीस काढते तेव्हा या व्यवसाय संस्था त्या खरेदी करून बँकेस कर्ज पुरवतात. आणि शेवटचा भागीदार आहे प्राथमिक विक्रेते. सरकारी प्रतिभूतींमधील व्यवहार वाढविण्यात यांची प्रमुख भूमिका असते. ते सरकारी प्रतिभूती खरेदी करतात आणि तसेच त्यासाठी भाग विक्री हमीदार म्हणून काम करतात. म्हणजे सरकारच्या मार्फत सरकारी प्रतिभूतींचा व्यवहार करणारे विक्रेते म्हणून याला म्हणतात प्राथमिक विक्रेते आणि ज्यांना अजून म्हणतात की भाग विक्री हमीदार म्हणून सुद्धा ते काम करतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात भांडवल बाजार. भांडवल बाजार याचा जर अर्थ तुम्ही पाहिला तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की याचा अर्थ म्हणजे ही पूर्णतः विरुद्ध संकल्पना आहे नाणे बाजाराच्या. म्हणजेच काय तर आपण पाहूयात, ज्या ठिकाणी व्यावसायिक संस्थांना आवश्यक असणाऱ्या दीर्घ मुदतीचे भांडवल घेतले किंवा दिले जाते त्या बाजाराला भांडवल बाजार असे म्हणतात. म्हणजे इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की नाणे बाजारात जी आधीची संकल्पना आपण पाहिली तिथे आपण बघितलं की अल्प मुदतीचे भांडवल किंवा कर्ज जिथे घेतले किंवा दिले जाते त्याला म्हणतात नाणे बाजार आणि जिथे
ज्या ठिकाणी व्यावसायिक संस्थांना आवश्यक असणाऱ्या दीर्घ मुदतीचे भांडवल घेतले किंवा दिले जाते त्यालाच म्हणतात भांडवल बाजार. सेबीनुसार हा दीर्घ मुदतीची कर्ज आणि समहक्क भागासाठीचा बाजार आहे. भांडवल बाजाराच्या वित्तीय मालमत्तेला दीर्घ व अनिश्चित मुदत असते. देशाच्या आर्थिक व्यवस्थेचे भांडवल बाजार हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि जो गतिशील करण्यास मदत करतो. तसेच या बाजारातील भांडवल निधीस कर्ज आणि समहक्क भाग यांच्या खरेदी विक्रीचा समावेश होतो. यामध्ये खाजगीरित्या कर्ज रोखे किंवा समहक्क भाग विक्री आणि संघटित बाजार या भाग बाजाराचाही समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला लक्षातच आलं असेल की भांडवल बाजाराची साधने ही कोणती असू शकतात, म्हणजेच कोणत्या साधनांमार्फत भांडवल बाजारात दीर्घ मुदतीचे भांडवलाची देवाणघेवाण होते. सेबीनुसारच दीर्घ मुदतीचे कर्ज आणि समहक्क भागाचा हा बाजार आहे. म्हणजेच इथे भांडवल बाजारामध्ये भाग विक्री होते, भांडवल बाजारामध्ये कर्ज रोखे विक्री होते, भांडवल बाजारामध्ये बंधपत्रे विक्री होते आणि तसेच भांडवल बाजारामध्ये दीर्घ मुदतीची कर्जे ही बँका आणि वित्तीय संस्था यांच्याकडून घेतली जातात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, भांडवल बाजार जर तुम्ही अभ्यास करायचा असेल तर आणि ही संकल्पना सोप्या प्रकारे कशा प्रकारे लक्षात ठेवता येईल तर आपण प्रकरण क्रमांक 1 आणि 2 पाहिले आहे की जिथे आपण या सगळ्या संकल्पना बघितल्या आहेत की कंपनी दीर्घ मुदतीचे भांडवल किंवा व्यावसायिक संस्था दीर्घ मुदतीचे भांडवल कशा प्रकारे उभारते आणि त्याची देवाणघेवाण ही कशा प्रकारे केली जाते. ते कोणाकडून घेतले जाते तर गुंतवणूकदारांकडून की जे समहक्क भागांमध्ये किंवा अग्रहक्क भागांमध्ये गुंतवणूक करतात आणि कंपन्या या त्याचे पैसे हे स्वतःच्या भांडवल उभारणीसाठी वापरतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या तासिकेत पाहिले पाठ क्रमांक 11 वित्तीय बाजार. वित्तीय बाजार म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याची वैशिष्ट्ये काय, तसेच त्याचे कार्य काय आहे आणि वित्तीय बाजाराचे 2 प्रकार म्हणजेच नाणे बाजार आणि भांडवल बाजार या दोन्हीचाही अर्थ आपण जाणून घेतला. तसेच नाणे बाजाराची काही वैशिष्ट्ये, त्याची कार्ये सुद्धा आपण पाहिली. पुढील तासिकेत आपण पाहणार आहोत भांडवल बाजार, त्याची वैशिष्ट्ये आणि तसेच नाणे बाजार आणि भांडवल बाजार यातील फरक. धन्यवाद.